सांगितलं ऐकलं या गोष्टीवर किती विश्वास ठेवता येईल आणि कोण ठेवेल? मित्र हो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपल्यातनं जाऊन 12-13 वर्ष झाली. त्यानंतर आता शिंदे गटातल्या रामदास कदम यांना बरंच जुनं काहीतरी आठवलं म्हणे. काय तर म्हणे, शिवसेना प्रमुखांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता, त्यांच्या हाताची ठसेही घेतले होते म्हणे. आणि एवढी मोठी गोष्ट सांगायला, एवढी गंभीर गोष्ट सांगायला त्यांना 12-13 वर्ष लागली. अहो, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी या रामदास कदम यांना ओळख दिली, पद दिली, नाव दिलं, सगळं 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 काही दिलं, तेच हे रामदास कदम. आता बघा, याच सगळ्याची चौकशी करायला ते कोणाला सांगतायत? एकनाथ शिंदे यांना. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य कुठल्याच नेत्यांना याची माहिती नाही आहे, ती फक्त रामदास कदम यांनाच. म्हणजे ते तसं म्हणतात. रामदास कदम यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडवून दिली, पण शिवसेनेच्या नेत्यांनी ना ते असं अलगदपणे झटकून सुद्धा टाकलं. अहो, ते चंद्रकांत खैरे ते तर जुने नेते आहेत, बाळासाहेबांच्या बरोबरचे नेते आहेत, मातोश्रीवर त्यांचा वावर होता. त्यांनी सुद्धा सांगितलं की हे सगळं बकवास आहे रामदास कदमांचं. संजय राऊत यांनी ते झळकारलं. अहो, पण त्यांचंच काय, एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या नेत्यांनी सुद्धा कानावर हात ठेवलेले आहेत, कोणी सावध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शिंदे गटातले नेते कोण काय म्हणालं हे मी तुम्हाला सांगतो. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे म्हणाले, मला वाटतं ते त्यांचं मत आहे, तुम्ही त्याबाबत त्यांच्याशीच बोला, मला या संदर्भातली काही सुद्धा माहिती नाही. झालं, यांनी तर हात झटकून लावले. आता गुलाबराव पाटील काय म्हणतात बघा. त्यावेळी रामदास कदम त्या सगळ्या घडामोडीमध्ये सक्रिय होते, मी ग्रामीण भागामध्ये होतो, त्यांना जे माहिती आहे ती माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यांनी आता खुलासा केलाय, आम्हाला यातलं काहीही माहिती नाही, आम्ही त्यावेळी सर्वसाधारण कार्यकर्ते होतो. चला, यांनीही निकाल लावला. शंभूराज देसाई यांनी तर तळ्यात मळ्यात केलं बघा. ते म्हणाले, हे अतिशय खळबळजनक विधान आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अशी काही गोष्ट आतापर्यंत बाहेर आली नसेल तर ते गंभीर आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे त्यावेळचे मातोश्रीच्या अंतर्गत वर्तुळातले महत्वाचे नेते होते. ते ज्या अर्थी बोलतात त्यात 100% तथ्य आहे. यात खोलवर जाणं आवश्यक आहे. तिकडं नीलमताई गोरे म्हणाल्या, मातोश्रीच्या भिंतीच्या आत काय घडतं यावर पूर्वी कधीही चर्चा होत नव्हती. बाळासाहेबांच्या मृत्यूवेळी आम्ही धक्क्यात होतो, पण रामदास कदम यांनी जे काही विधान केलंय ते फार गांभीर्याने घ्यायला हवं. त्यात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याबद्दल अशा गोष्टी घडल्या असतील तर ते वेदनादायी आहे. रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत, ते हे सगळं सांगत असतील तर त्यामध्ये तथ्य असेल. याबाबत एकनाथ शिंदे त्यांना योग्य वाटेल ते करतील. आता बघा, या नीलमताईनंतर प्रताप सरनाईक म्हणतात, रामदास कदम यांचं विधान गांभीर्याने घ्यायला हवं. ते बाळासाहेब ठाकरेंचे अतिशय जवळचे जुने सहकारी होते. जवळपास 50 वर्षाहून जास्त काळ ते बाळासाहेबांसोबत होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानामध्ये काहीतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं त्याची चौकशी उपमुख्यमंत्र्यांनी करायला हवी. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, अहो, त्यांनी तर म्हटलं की शिवसेनेच्या स्थापनेपासून रामदास कदम काम करतात, ते जे बोलतात ते गंभीरपणे घेतलं पाहिजे. म्हणजे जवळपास सगळ्या अशाच प्रतिक्रिया इतर सुद्धा. अहो बघा, एवढी मोठी घटना घडली असेल तर ते फक्त रामदास कदम यांनाच माहिती असतं आणि बाकीच्या कोणाच्याही साधं ते कानावरही कधी आलेलं नसतं. नाही म्हणजे हे जरा विचार करण्यासारखं नाही का? बरं, या रामदास कदम यांनी सुद्धा हे काही ठामपणे सांगितलेलं नाही. पुरावे देणं वगैरे तर भागच सोडा, पण सांगताना सुद्धा त्यांनी हे ठामपणे नाही सांगितलं. मला कुणीतरी सांगितलं, मी कुठून तरी ऐकलं. अहो मग या अशा सांगितलं ऐकलं या गोष्टीवर किती विश्वास ठेवता येईल आणि कोण ठेवेल? आणि तेही तुम्ही 12-13 वर्षानंतर बोलताय. मित्रांनो, रामदास कदम यांच्या या दाव्यात किती सत्य आणि किती तथ्य असेल असं तुम्हाला वाटतं? मित्रांनो, जरूर सांगा बरं. आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.